प्रश्न: आपण विवाहित असाल तर दिवसातून किती वेळा एकमेकांसोबत वेळ घालवू शकता? उत्तर: एकमेकांसोबत वेळ घालवणे हे नात्यातील प्रेम, विश्वास आणि आनंद वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. प्रत्येक जोडप्याची वेळ, सवयी आणि आवड वेगळी असल्यामुळे याचे ठराविक प्रमाण नसते, पण चांगला संवाद आणि एकमेकांना समजून घेणे नाते मजबूत ठेवते. प्रश्न: शरीर पूर्णपणे उत्साहित झाल्यास काय होते? उत्तर: शरीर उत्साहित झाल्यावर मन अधिक आनंदी आणि सक्रिय वाटू शकते. शरीरात ऊर्जा वाढते, चेहऱ्यावर उत्साह दिसू लागतो आणि व्यक्ती अधिक आत्मविश्वासाने वागू शकते. योग्य आराम आणि संतुलन राखणे देखील आवश्यक असते. प्रश्न: खूप दिवस संबंध नसल्यास काय होते? उत्तर: खूप दिवस भावनिक किंवा वैयक्तिक जवळीक नसल्यास काही लोकांना एकटेपणा, चिडचिड किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. चांगला संवाद, मैत्री आणि समजूतदारपणा नाते टिकवण्यासाठी खूप आवश्यक असतात. प्रश्न: धंदेवाल्या स्त्रिया कोणाला करायला प्राधान्य देतात? उत्तर: व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया मेहनती, प्रामाणिक आणि समजूतदार व्यक्तींना अधिक महत्त्व देतात. त्यांना आदर देणारे, सहकार्य करणारे आणि विश्वास ठेवणारे लोक आवडतात, कारण यामुळे काम आणि नाते दोन्ही मजबूत राहतात. प्रश्न: जी महिला दिवसातून करून घेते तर तिला काय होते? उत्तर: एखादी महिला रोज चांगल्या सवयी, व्यायाम आणि योग्य दिनचर्या पाळत असेल तर तिचे आरोग्य अधिक चांगले राहू शकते. नियमित काळजी घेतल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि मन आनंदी राहण्यास मदत होते. प्रश्न: एक स्त्री एकाच वेळी किती अंडाणु तयार करते? उत्तर: सामान्यतः एका मासिक चक्रात स्त्रीच्या शरीरात एक अंडाणु तयार होते. काही वेळा शरीरातील नैसर्गिक बदल किंवा वैद्यकीय कारणांमुळे एकापेक्षा जास्त अंडाणु तयार होऊ शकतात, पण हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते. प्रश्न: यौवन प्राप्ती नंतर मासिक पाळी किती वेळा येते? उत्तर: यौवन प्राप्तीनंतर बहुतेक महिलांना महिन्यातून एकदा मासिक पाळी येते. साधारणपणे 28 ते 30 दिवसांचे चक्र सामान्य मानले जाते, पण प्रत्येक व्यक्तीच्या शरीरानुसार त्यात थोडा फरक असू शकतो. प्रश्न: संपूर्ण सामान महिला आत कसे घेते? उत्तर: महिला घरातील आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या संयम, नियोजन आणि समजूतदारपणाने सांभाळतात. योग्य व्यवस्थापन आणि कुटुंबातील सहकार्यामुळे सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतात आणि वातावरण आनंदी राहते. प्रश्न: यौवन कालावधी मध्ये मुलींमध्ये कोणते मानसिक बदल होतात? उत्तर: यौवन काळात मुलींमध्ये भावना, विचार आणि वागणुकीत अनेक बदल दिसू शकतात. कधी आत्मविश्वास वाढतो, तर कधी लाजाळूपणा किंवा संवेदनशीलता जाणवू शकते. या काळात कुटुंबाचा आणि मित्रांचा आधार महत्त्वाचा असतो. प्रश्न: स्त्री गर्भवती झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी कोणती चाचणी करतात? उत्तर: स्त्री गर्भवती आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते. ही चाचणी घरी उपलब्ध किटद्वारे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने केली जाऊ शकते आणि योग्य माहिती मिळवण्यासाठी वैद्यकीय मार्गदर्शन उपयुक्त ठरते. प्रश्न: स्त्रियांच्या शरीरात गर्भाशय कुठे असते? उत्तर: स्त्रियांच्या शरीरात गर्भाशय हे पोटाच्या खालच्या भागात असते आणि ते प्रजनन संस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो.
गर्भधारणेदरम्यान बाळाची वाढ ह्याच ठिकाणी होत असल्यामुळे त्याचे आरोग्य चांगले ठेवणे आवश्यक असते. प्रश्न: कोणत्या बाईचा सामान मोकळा असतो? उत्तर: प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते आणि शरीरातील बदल हे वय, आरोग्य आणि नैसर्गिक प्रक्रियांवर अवलंबून असतात. योग्य आरोग्य काळजी, स्वच्छता आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच महत्त्वाचे मानले जाते. प्रश्न: मासिक पाळी चुकल्यास काय संकेत मिळतो? उत्तर: मासिक पाळी चुकल्यास शरीरातील हार्मोन बदल, ताणतणाव किंवा गर्भधारणेचा संकेत असू शकतो. योग्य माहिती मिळवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि आवश्यक चाचणी करणे सुरक्षित आणि उपयुक्त ठरते. प्रश्न: महिलांनी नियमित व्यायाम केल्यास काय फायदा होतो? उत्तर: नियमित व्यायाम केल्यामुळे शरीर निरोगी राहते आणि ऊर्जा वाढण्यास मदत होते. मानसिक ताण कमी होतो, आत्मविश्वास वाढतो आणि शरीर अधिक तंदुरुस्त राहण्यास मदत मिळते. प्रश्न: पुरेशी झोप घेतल्यास शरीरावर काय परिणाम होतो? उत्तर: पुरेशी झोप घेतल्यास थकवा, चिडचिड आणि लक्ष कमी होण्यासारखे परिणाम दिसू शकतात. चांगल्या आरोग्यासाठी दररोज पुरेशी झोप घेणे आणि संतुलित जीवनशैली ठेवणे खूप महत्त्वाचे.